नमस्कार, मी अर्चना. स्वागत आहे तुमचं अर्चनाज क्रेझी वर्ल्डमध्ये. आज मला जायचे होते एका ठिकाणी ब्लड कलेक्शनसाठी. तर जरा लेटच झालेला. मिस्टर म्हटले चल मी तुला सोडतो म्हणून, कारण की तिकडे गेल्यानंतरसुद्धा ॲड्रेस शोधावा लागतो. इथे वातावरणसुद्धा खूप छान वाटत होते आणि सूर्य निघालेला. तर जरा धुकंसुद्धा पडलेले सकाळी सकाळी. फायनली इथे मला बिल्डिंग भेटली आणि इथे थोडंसं पिक्चर घेतले लिफ्टमध्ये. आता इथे पेशंट बेडरेड होता, त्यामुळे त्याचं काही कलेक्शन करताना मी दाखवले नाही. इथे मला सगळे फॉर्म वगैरे फिलअप करावा लागतो. इथे चेक करावं लागते पेशंटचे नाव, एज वगैरे बरोबर आहे की नाही. पेशंटची हिस्ट्री वगैरे लिहावी लागते, जेणेकरून रिपोर्ट्स आपले लवकर येतात. टेक्निशियनलासुद्धा इझी पडते पटकन रिपोर्ट देण्यासाठी. इथे सॅम्पल वगैरे देऊन झालेले माझे लॅबला. आणि इथे मला मध्येच प्राजक्ताच्या फुलांचे झाड दिसले. तर मिस्टरांना म्हटलं जरा इथे थांबवा. त्या फुलांचा सुवास खूप छान येतो आणि ते कसे सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी इव्हिनिंगच्या वेळेसच फुलं मस्त ताजेतवाने असतात. ते गरमी सहन होत नाही त्या फुलांना. इथे मिस्टर म्हटले चला आता चाय पिऊया. तर आम्ही गेलो कुल्हर चाय प्यायला. चाय खूप गोड होता. इथे घरी आल्यानंतर बघतोय तर काय अनु उठलेली. परी झोपली होती, अनु उठलेली. झोपलेला तू? अनु फिरायला गेलेली. फिरून आली मम्मा. पप्पा पण मस्त मस्त. हां, चाय पण पिला आम्ही. तुला नाही दिला. थोडे अनुशी खेळून झाल्यानंतर मी लागले सकाळच्या नाश्त्याच्या तयारीला. आज परीला होती सुट्टी, त्यामुळे परी म्हटली मम्मा आज काहीतरी स्पेशल बनव. स्पेशल म्हणजे काय, तिचं पास्ता सँडविच वगैरे असंच लागते तिला. तर मग घरामध्ये होता जरा पास्ता, तर म्हटलं चला आता पास्ताच बनवूया. तर तिची लुडबुडमध्ये चालू होती. ती हेल्प करत होती मला ॲक्च्युली. नंतर मी सांगत होती तिला की फ्रीजमधनं टोमॅटो आण, कांदे आण. करते तशी मला ती सुट्टीच्या दिवशी हेल्प. त्यानंतर इथे मी पास्त्यासाठी एक टोपामध्ये पाणी घेतले आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मीठ आणि तेल टाकले त्याच्यामध्ये. मिठाने पास्त्याला चव येते आणि तेलामुळे कसं सुटसुटीत होतं, असं चिटकत नाही तो एकमेकाला. आता इथे आपल्याला पास्त्यासाठी टोमॅटोची पेस्ट लागेल. त्याच्यासाठी मी रफली टोमॅटो चॉप करते आणि एक कांदा घेतलेला आहे मोठा. कांदा आपल्याला कापूनच टाकायचा आहे. जर लेट होत असेल तर डायरेक्ट कांद्याची पेस्ट बनवून टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे चांगली उकळी आलेली पास्त्याला. त्याला एका साईडला केलं तरी शिजवून दिला, शिजला नव्हता तो. आणि इथे दुसरीकडे एका कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये कांदा टाकला. आता कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे. कसं आहे, कांदा चांगला भाजला ना, त्याचा कच्चा स्मेल गेला ना की मग भाजीसुद्धा छान लागते. भाजीचं म्हणा किंवा पास्त्याचं म्हणा, काही असो, कांदा चांगला भाजला गेला पाहिजे. आता त्याच्यामध्येच मी आलं लसणाची पण पेस्ट टाकलेली अगोदर, तीसुद्धा चांगली भाजून घेतली आणि लगेच आपण बनवलेला टोमॅटोची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये. ती झाकण ठेवून चांगली भाजून घेतली, कारण की ह्याचा टोमॅटोचा पण कच्चा वास असतो ना, तो निघून जायला पाहिजे. आता इथे मी पाहिले पास्ता शिजला आहे का नाही. पास्ता शिजलेला आपला चांगला. मग ते त्यातलं पाणी ओतून घेतलं आणि पास्ता ठेवला एका साईडला तसं. आणि इकडे मी याच्यामध्ये शेजवान चटणी टाकली आणि त्याच्यामध्ये हे टाकलं, सोया सॉस टाकला 2 चमचे. आता याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण ॲड करू शकता. तर जसं की शिमला मिर्च, गाजर, वाटाणे पण तुम्हाला आता ज्या भाज्या आहेत ना त्या टाकू शकता. पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी तसाच बनवला. वरनं थोडेसे पाणी टाकले आणि वरनं चीज टाकले. तो रेडी झाला आपला पास्ता. आता इकडे अनु खेळत होती झोक्यामध्ये, तोपर्यंत आम्ही करून घेतला नाश्ता. आता परीचा नाश्ता झाला त्यानंतर मग ती खेळवत होती तिला. इथे पण थोडीशी मस्ती मजाक चाललेलं आमचं. त्यानंतर परी तयार होऊन ड्रॉइंग क्लासला चाललेली. तिला रिक्षामध्ये दिले बसवून
आणि ती संध्याकाळच्या वेळेस आल्यानंतर ना पप्पांकडनं घेतलं तिने सँडविच एका दुकानामधनं. आणि ते काय बरेच काही काय आणलेलं, पोटॅटो बस्ट, पुन्हा पिझ्झा फिंगर्स वगैरे असं काय ते नवीन आणलेलं. ते नवीनच शॉप ओपन झालेलं आणि ती टेस्ट करून दाखवत होती मला की मम्मा कसं आहे. म्हणजे तिने पण फर्स्ट टाईमच खाल्लेलं, तर तिला तर छान लागले हे सगळे. मी पण टेस्ट केलं पण मला तर काय आवडलेलं नाही आहे ते. आणि असा होता आजचा आमचा दिवस. तर चला बाय. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.